पण मेधाजी जर आपण बघितलं तर पुन्हा प्रश्न तोच उपस्थित होतो की या मुलांच्या पालकांचं नेमकं आता आपला एखादा जर स्पेशल चाइल्ड असेल तर त्याला अशा स्पर्धांमध्ये पाठवण्यासाठी पालक कधी कधी कचरतात किंवा त्यांना पाठवण्यासाठी त्यांच्या मनामध्ये एक भीती असते. तर मग ही भीती दूर करण्यासाठी तुम्ही पालकांचं कशा पद्धतीने समुपदेशन करता? तुम्ही एक उत्तम शब्द वापरलात. समुपदेशन हा एकमेव मार्ग असतो आणि समुपदेशाचं जे सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे ते आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह इफेक्ट. म्हणजे काय, आपण आपण जे बघतो ते करतो, बरोबर ना. आपण बऱ्याचशा गोष्टी बघून शिकतो. म्हणजे चालायचं कसं हे आपल्याला सांगतात, पण आपण चालताना हात वगैरे वारे कसे करायचे आपले वडील करतो तसंच आपल्यामध्ये येतं. तर ते ज्यावेळेला हे पालक ज्यावेळेला इतर अशा मुलांकडे बघतात आणि त्यांनी जो प्रकाराने त्याच्यामध्ये विकास केलेला आहे, जेवढी प्रगती केलेली आहे ती त्यांच्या समोर आली की मग ते आपल्या मुलाला निर्धास्तपणे निर्धोकपणे आपापल्या शाळेच्या शिक्षकांना आणि जे प्रशिक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये सोपवू शकतात. आणि आज आलेले आमच्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या सुमारे 100, त्याच्यापेक्षा जरा कमी आहे, परंतु 70-75 तर विद्यार्थी आहेतच जे खेळाडू आहेत 22 राज्यातून आलेले. त्यांच्यापैकी फक्त 4 ते 5 जणांचे पालक आलेले आहेत. म्हणजे ह्याचा तुम्ही अर्थ बघू शकता, निष्कर्ष असा काढू शकता की पालकांचा आता आमच्यावर विश्वास बसायला लागलेला आहे. समुपदेशन त्यांच्या समोर आपण काय ठेवतो आहोत त्याचं एक उदाहरण आणि त्याचप्रमाणे विश्वास, या 3 गोष्टींचा संगम झाल्यानंतरच त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं एक आत्मविश्वास तयार होतो आणि ती मुलं सुद्धा त्याप्रमाणे वागतात. तुमच्याकडे वेळ असेल तर मी एक कालचंच उदाहरण देऊ इच्छिते. एक आमची मुलगी होती, ते ती स्विमिंग पूलच्या मध्यात जाऊन तिथेच उभी राहिली, ती बाहेरच येईना. तर आम्हाला प्रश्न पडला हिला काढायचं कसं बाहेर, कारण की ती कोणत्याही जे आपले लाईफ गार्ड्स वगैरे असतात त्यांना हातच लावू देत नव्हती, कोणालाच हात लावू देत नव्हती आणि जरासं तिच्या मनाविरुद्ध झालं की पाण्याखाली जायची. मग आता हिला बाहेर काढायचं कसं. मग त्यावेळेला हे मला कळलं, त्यावेळेला मी तिथे विचारलं की का प्रॉब्लेम आहे हा. तर त्यांनी सांगितलं नाही ती मुलगी बाहेर येत नाही. मग मी त्या सगळ्या तिथे आजूबाजूचे जे लोक होते त्या सगळ्यांना लांब केलं, दूर केलं आणि मी विचारलं हिची कोच कोण आहे, ही कोणाबरोबर आलेली आहे. आणि तिची जी कोच होती या सगळ्यांनी तिला थोडं पाठी ढकललं होतं. त्या कोचला मी तिच्यासमोर उभं केलं आणि त्या कोचला सांगितलं आता तू तिला असा हात कर. ज्या वेळेला तिला कोचने हात केला त्यावेळेला ती एकदम निर्धास्त झाली आणि मग ती हालचाल करायला लागली आणि मग कोचनी जसं सांगितलं तसं तिने करायला सुरुवात केली. याचा अर्थ असा झाला की तिला बाकीच्यांपासून धोका आहे अशी जाणीव झाली होती आणि ती आपल्या कोच बरोबरच फक्त विश्वास ठेवत होती, कम्फर्टेबल होती. म्हणजे ह्या मुलांवरती आपण असं म्हणू शकतो, जसं मुलाला, लहान मुलाला 2-4 वर्षाच्या मुलाला आई दिसली नाही की कसं रडायला येतं की नाही, किंवा ते कसं घाबरतं, तशी ती घाबरून गेली होती. मग जेव्हा तिने कोचला बघितलं तेव्हा ती बाहेर आली. तर अशा प्रकारच्या ज्या अनुभवसिद्ध गोष्टी असतात किंवा याला ट्रेनिंग पण मिळतं. आपल्याकडे निपीड नावाची संस्था आहे, ती अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना कसं सक्षम करायचं याचं ट्रेनिंग देते. त्याच्यामधनं ट्रेनिंग घेतलेले जे कोच असतात त्यांनाच आपण अपॉइंट केलेलं असतं, जे प्रशिक्षक असतात तेच त्यांच्याबरोबर आलेले असतात. 3 विद्यार्थ्यांमागे 1 कोच, अशीच ही पद्धत असते. त्याच्याहून आपण जास्त कमी काहीही करू शकत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. या नियमामध्ये हे लिहिलेलं आहे आणि जर का ते नियम पाळले तर आपण चांगल्या रीतीने काम करू शकतो.